ए सँडविचेस खाऊन घे. वेळ नाही मी निघाले. बरं काकू मी देते तिला. आहे तिथे? हो आहे देते. हा बघा ना काकू ती माझं काही ऐकतच नाही. ती वेळेवरती खात नाही पित नाही नुसतं काम करत बसते. हो ना ग. मी सांगितलं तर ऐकत नाही अजिबात. हे असं करतात ही हल्लीची मुलं. आपल्या वेळेस असं नव्हतं ना. घे. हा बोल आई. अगं काय हिला काय झालंय? फारच खुश आहे. मला चिडवायला मिळालं ना की ती सुपर खुशीत असते. काय तू बोल पटकन बोल. काय तुला चिडायला काय झालंय आता? अगं मी चिडत नाही आहे. मी खूप जास्त घाईत आहे. मला काम आहे ग खूप आई. हो 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 तुला उशीर होतोय नाही का? अगं मला एक सांग तू इशू, आता तू ओमच्या घरी नाही जाणार आहेस ना? माहित नाही. का म्हणजे कुठे चालली आहेस मग आता तू इशू? कोर्टात चालले. मी काय सांगते मगापासून. अच्छा कोर्टात चालली आहेस तू, म्हणजे तू ओमच्या घरी नाही चालली आहेस? नाही आई कोर्टात चाल. बरं ठीक आहे जा जा उशीर नको करू. जा लोक. हा चल. हा असं का वागते ही? तिने मला आता विचारलं की तू ओमच्या घरी जाणार आहेस का, आणि मी नाही म्हणल्यानंतर फोन ठेवून दिला. याला काहीच अर्थ नाहीये. नीट 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 बोल. तिने मला आता विचारलं तू ओमच्या घरी जाणार आहेस का, मी नाही म्हणून सांगितलं की मी कोर्टात जाणार. त्याच्यावर तिने फोन कट केला. म्हणजे असं तिच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. हो खरंच काहीतरी शिस्त आहे. हे घे हे खा. मी निघाले आता. मग खूप होतं. घे. सर ऐका ना सर, मी 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 निघाले. मी गाडीला किक मारते ऍक्च्युली. सगळं ना निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे बस. पडेल पडेल, अजिबात चिंता करू नकोस. उमा आता हे काय? नाही उमा, मला माहितीये की ईशाच्या लग्नाच्या बाबतीतले माझे काही निर्णय मान्य नाहीये तुला, पण तरी सुद्धा तू मला साथ देतेस. थँक्यू सो मच उमा. अलका मला जुनं काही नकोय. मी आता या सगळ्याकडे नव्याने पाहायचं ठरवलंय.